बर तुम्हाला काय बोललो, प्रमाणाचे मूलभूत प्रमेयमध्ये काय असतं, तुम्हाला काय बोललो, एक काय दिलं असतं होतं, प्रमेय दिलं असतं. या प्रमेयवरून आपलं काय काय लिहायचं असतं, पहिले आकृती काढायची असते, बरोबर की नाही. आता 1 नंबरला पहिले आपण आकृती काढू. बघा त्यांनी काय म्हणलंय, त्रिकोणाच्या एका बाजूला, कोणाच्या एका बाजूला, त्रिकोणाच्या, म्हणजे कोण काढावं लागेल तुम्हाला 1 नंबरला, त्रिकोण काढावं लागेल. चला मग 1 नंबरला पहिले त्रिकोण काढून घेऊ. बघा त्रिकोण काढला, बरोबर का नाही. तर त्रिकोणाला काहीतरी नाव द्यावं लागेल आपल्याला, नाव देऊन टाकू आपण त्रिकोणाला काहीतरी, एबीसी. पहिले याच्यावरून आकृती काढायची ना. हा मग 1 नंबरला आकृती काढताना त्रिकोणाच्या एका बाजूला म्हटलंय, तर मग त्रिकोण काढलं. आणि त्रिकोणाच्या एका बाजूला, आता त्रिकोणाला किती बाजू असतात, 3 बाजू. त्यापैकी एका बाजूला म्हणजे समजा या बीसी बाजूला काय करायचंय, समांतर असणारी एक रेषा, समांतर, हिला काय काढायची, एक समांतर रेषा काढायची. हिला काहीतरी नाव देऊन टाका, पी क्यू. समजलं का. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी एक रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल. बघा त्रिकोण, त्याची ही एक बाजू, एका बाजूला एक काय काढली आपण, एक समांतर रेषा पे क्यू काढली. ती त्याच्या उरलेल्या 2 बाजूंना, ही बाजू सोडली तर उरलेल्या 2 बाजू, म्हणजे एक ए बी, दुसरी कोणती आहे, ए सी. म्हणजे ए बी ला पी मध्ये छेदते आणि ए सी ला क्यू मध्ये छेदते. पण ही पी क्यू काय, बी सी ला समांतर. इथपर्यंत कळालं का. हो, छेद असेल, तुम्हाला काय बोललो तुम्ही, इथपर्यंत जे असतं ना ते तुमचं पक्ष असतं. काय असतं, पक्ष. म्हणजे आकृतीमध्ये तुम्हाला एवढं दिले ना, आता हे तुम्हाला कशामध्ये लिहावं लागणार आहे, पक्षामध्ये लिहावं लागणार आहे. आणि काय म्हणता येते नंतर, तर जेव्हा तर येतो तेव्हा तिथून पुढे काय समजायचं आपण, हे काय साध्य आहे. तर ते काय पुढे काय म्हणताय, तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. एकाच प्रमाणात विभागते म्हणजे ही एक बाजू आहे आणि ही एक बाजू आहे. ए बी जी बाजू आहे का, हिचं प्रमाण कशी विभागते बघा. ए पासून तर बघा या पी पर्यंत आले, ब्रेक आहे बघा. ब्रेक म्हणजे काहीतरी स्टॉप आलाय बघा, आलाय की नाही. हो, म्हणजे ह्या एपीचं जे माप आहे ना ते आणि पीबीचं जे माप आहे ना ते, हे दोघांचं जे मेजरमेंट असणार आहे ना ते काय असणार, ह्या एसीच्या इकडे दुसरी बाजू ना, ही ए बी बाजू आणि दुसरी कोणती बाजू आहे, एसी बाजू आहे का, एसी बाजू. ह्या दुसऱ्या बाजूचं जे प्रमाण आहे ना ते काय असणार आहे, ए क्यू आपण काय असणार आहे, क्यू सी. या दोघांचं प्रमाण काय असतं म्हणे, एकाच प्रमाणात विभागते, म्हणजे सारख्या प्रमाणात विभागते. समजलं ना, या दोघांचं एका सारख्या प्रमाणात विभागते. म्हणून काय, एपी भागिले पीबी आणि ए क्यू बरोबर ए क्यू भागिले काय, क्यू सी. हे त्याचं काय साध्य असणार आहे. तुम्हाला हे साध्य करायचंय. समजलं का. चला आता वरती लक्ष द्या. आता आपण आकृती तर काढली की नाही. हा, तुम्हाला पहिले 1 नंबरला पक्षावरून आकृती काढायची असते. ओके, आकृती काढल्यानंतर तुम्हाला काय काय लिहायचं असतं रे, पक्ष लिहायचं असतं. 1 नंबरला काय असते तुमचं, प्रमेयवरनं आकृती काढायची, आकृतीवरनं काय लिहायचं, पक्ष लिहायचं. चला पक्ष लिहू आता आपण. आता मला कोण सांगतं पक्ष म्हणजे काय असतं. पक्ष म्हणजे काय माहितीये का, तुम्हाला तुमच्या प्रमेयामध्ये दिलेलं काय काय समजलं ना, त्याला बघण्याचं पक्ष म्हणायचं. मग आता तुमच्या ह्या दिलेल्या प्रमेयामध्ये तुम्हाला काय काय दिलंय, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक लक्ष द्या, तुम्हाला आकृती दिसते आकृती, ठीक आहे. आकृतीमध्ये तुम्हाला काय दिसतंय, एक असं गोष्ट दिसते बघा, एक त्रिकोण दिसतोय. कोणता त्रिकोण, कोणता, बरोबर, त्रिकोण एबीसी. त्रिकोण एबीसी मध्ये तुम्हाला आहे ना, आताच मागाशी बोललो होतो मी, काय माहितीये का, त्रिकोण एबीसी मध्ये तुम्ही काय केलं, हे एक त्रिकोणाच्या एका बाजूला म्हणजे बीसी ला काय केलं माहितीये का, बरोबर आहे, बीसी ला समांतर कोण काढलाय माहितीये का, पी क्यू काढलाय. ओके ना. हो, तो बीसी ला समांतर पी क्यू काढलाय, परंतु तो बीसी ला समांतर पी क्यू काढताना काय केलं माहितीये का, तुमच्याकडे हा बिंदू डी, हा बाजू
ए बी ला छेदतोय, बरोबर नाही? व बिंदू कोण रे? बरोबर आहे, बिंदू क्यू हा काय बाजू काय ए सी ला छेदतोय. ओके ना? या दोन गोष्टी मला समजल्या का? कळलं मी काय बोललो? पक्ष म्हणून तुम्हाला काय लिहिलं फक्त मी सोपी भाषा, एकदम सरळ सरळ भाषा तुम्हाला मी. त्रिकोण एबीसी दिसतोय, त्रिकोण एबीसी मध्ये बीसी जी बाजू आहे का त्या बाजूला काय आहे तुमची पी क्यू काय एक समांतर आहे, तुम्ही काढली ती इकडे तुम्हाला ते दिलंय. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल. पण त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, समांतर रेषा काढायची आपण. ती बीसी ला काय काढली, पी क्यू काय काढली, समांतर काढली, आणि ती काय करते त्याच्या उरलेल्या दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदते. म्हणून बिंदू पी हा काय बाजू ए बी ला छेदतोय आणि बिंदू क्यू हा काय बाजू ए सी ला छेदतोय. एवढंच तुमचं काय फक्त पक्ष आहे, समजलं का? आपण पक्ष नंतर पुढे काय लिहितो रे? साध्य. तुम्हाला या पक्ष दिलेलं आहे, पण तुम्हाला साध्य काय करायचंय तुम्हाला बोललो मी. साध्य कुठून लिहायचं? साध्य कुठून लिहायचं? साध्य लिहायचं तरच्या पुढं. तरच्या पुढे काय म्हणलं तुम्हाला? तर ती रेषा त्या बाजूंना, कोणत्या बाजूंना? या ए बी आणि एसी बाजूंना काय एकाच प्रमाणात विभागते. आता प्रमाणात विभागते म्हणल्यावरती तुम्हाला ही रेषा दिली इथं, ओके. हा, जर समजा उदाहरणार्थ ही रेषा जर दिलेली नसती, तुम्ही डायरेक्ट तुम्हाला कुठे कुठे स्टॉप असता का? नाही, तुम्ही डायरेक्ट ए पासून सुरुवात केली डायरेक्ट बी पर्यंत आले असते. ए पासून सुरुवात केली डायरेक्ट सी पर्यंत आले असते. इकडे काय आलं तुमचा स्पॉट आला. म्हणजे प्रमाणात विभागते म्हणजे ह्या रेषेचे काय केले म्हणजे दोन तुकडे केले. दिसत तुम्हाला? हा, एक तुकडा झाला एपीचा, दुसरा झाला पीबीचा. हा झाला इकडे दोन तुकडे, ए क्यूचा आणि काय क्यूसीचा. मग हे दोन तुकड्यांचं जे प्रमाण आहे का ते काय प्रमाण सारखं आहे. म्हणजे तेच ए क्यू काय एपी अपॉन काय पीबी आणि काय ए क्यू अपॉन काय क्यूसी. कळालं का? आता सर्वात सोपी गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला तरच्या पुढे जे दिलंय का ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. प्रमाणात विभागते म्हणजे काय, ह्या एबीचं दोन भाग झाले आणि एसीचे दोन भाग झाले. ह्या दोन भागांचं जे प्रमाण आहे का ते काय म्हणे दोघांचं सारखं आहे, इक्वल आहे. समजलं का? ओके. याला म्हणायचं पक्ष. हे तुम्हाला पक्ष लिहिता आलं. तुम्हाला आता याच्यावरनं आकृती काढता येईल का? हो. याच्यावर तुम्हाला पक्ष लिहिता येईल का? आकृती कोणती जरी बदलून दिली मी तर तुम्हाला पक्ष लिहिता येईल. काय अडचण आहे का? आपण आता एक दोन आकृत्या घेऊ याच्यावर. तुम्हाला फक्त काय माहितीये का पक्ष कसं लिहायचं आणि साध्य कसं. तुम्हाला त्या आकृत्यावरनं पक्ष लिहिता आला पाहिजे आणि साध्य लिहिता आलं पाहिजे. बस एवढं तुम्हाला लिहिता आलं भरपूर झालं. कारण उदाहरणामध्ये आपल्याला हेच टाकायचं असतं मध्ये. समजलं ना? ठीक आहे. आता पक्ष साध्यता थोडी रचना करायची आपल्याला ठिकाणी. काय करायची? थोडी रचना. आता रचना काय करायची आहे हे सांगतो. कोणत्याही प्रमेयला सिद्ध करण्यासाठी ना कधी कधी रचना करावं लागते. आता रचना काय करायची मला सांगतो मी. रचना अशी करायची आहे तुम्हाला. हा काय करायचं माहिती हा पी सी दिसतो तुम्हाला. हा पी पासून हा पी बिंदू पासून तर हा सी बिंदू पर्यंत जोडून घ्यायचा आहे. कलर चेंज करतो. पी पासून तुम्हाला हा सी बिंदू काय आहे जोडायचा आहे आणि क्यू पासून हा करायचा आहे बी बिंदू काय आहे जोडायचा आहे. मग तुम्ही आता जी रचना केली का ती रचना लिहा ना. मग इकडं रचना तुम्ही जी केली ना ती लिहून टाका. काय रचना केली तुम्ही आता? काय केला फक्त कोण कोण जोडला? रेख कोण रे? रेख पी सी व रेख कोणता? रेख कोणता? बी क्यू बी क्यू जोडला. समजलं ना? कोण कोण? रेख पी सी आणि काय रेख कोण? बी क्यू जोडला. मोठा झाला कधी असू द्या ना. आपण त्याला जोडला करू ना बरोबर. आता चालेल ना सर? आता एक काम करू. आपल्याला सिद्धता लिहायची. काय लिहायची आहे? सिद्धता. या आकृतीला जरा सिद्धता. आता बघा एक मिनिट सगळ्यांनी. तुम्हाला आपण हा जो जोडून घेतलाय ना पीसी आणि बी क्यू जो जोडलाय ना रचनामधून दिसत तुम्हाला. सिद्धता करणार ठिकाणी तुम्हाला काय करायचं सिद्धताला एकदम सोपी गोष्ट. तुम्हाला या ठिकाणी ना एकूण 3 प्रकारचे त्रिकोण तयार होतात. एक सर्वात मोठा त्रिकोण एबीसी आहे का? अजून 3 त्रिकोण तयार होतात. तुम्हाला ते पहिले दाखवून देतो कोणकोणते. बघा ए पी क्यू दिसतोय तुम्हाला. हो. ए पी क्यू त्रिकोण तयार होतोय. अजून पी क्यू बी तयार होतोय. बघा काय काय होतोय.
ए पी क्यू तयार होतोय, अजून पी क्यू बी तयार होतोय, दिसतो तुम्हाला. अजून त्रिकोण तयार होतोय पी क्यू सी, आहे का. आता इथे 1 बाय 1 जायचं आपल्याला. कोण त्रिकोण घ्यायचे 1 नंबरला, 2 नंबरला कोणता घ्यायचा आहे. 1 नंबरला तुम्हाला ए पी क्यू दिसतो, ए पी क्यू. हा, आणि याच्यासोबत दुसरा त्रिकोण घ्यायचा आहे पी क्यू बी, दिसतोय तुम्हाला. 1 बाय 1, 1 आणि 2 या 2 त्रिकोणांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे. आपण काय केलं होतं माग, 2 त्रिकोणांमध्ये तुम्हाला पाया समान का उंची समान, त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं काय करायचं होतं, एरियाचं काय करायचं, क्षेत्रफळ काढायचं होतं. बरोबर. मी काय बोललो तो, त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं काय करायचं हे तुम्हाला प्रमाण काढायचं आहे. बरोबर. म्हणजे प्रमाणात त्याचं गुणोत्तर काढायचं थोडक्यात. त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कोणाचं, ए क्यू बीचं आणि पी क्यू बीचं. पहिले 1 नंबरला 2 त्रिकोण घ्या. पहिला घ्या मूळ त्रिकोण, आपला जो त्रिकोण आहे एबीसी, या एबीसी त्रिकोण सोडून द्या सध्या. आता इकडे तयार झाले 3 त्रिकोण, 1 2 आणि 3 दिसतंय तुम्हाला. एक त्रिकोण तुम्हाला झालाय, थोडा वेगळ्या अक्षरात दाखवतो तुम्हाला, तो बरोबर पद्धतशीर कळेल तुम्हाला तो. बघा 1 नंबरचा तुम्हाला ए क्यू बी, ए पी क्यू समजला. 2 नंबरचा पी क्यू दिसतो तुम्हाला, हा त्रिकोण. हा तुमचा त्रिकोण काय 2 नंबरचा झालाय. बरोबर नाही. आणि 3 नंबरचा मी लाल मन दाखवलाय, तो कोणता रे, पी क्यू सी, दिसतोय का. हो सर. आता या ठिकाणी तुम्हाला एक पी क्यू, एक त्रिकोण तयार झालाय, दुसरा झालाय पी क्यू बी. असे पी क्यू बी एक, आणि दुसरा कोणता आहे पी क्यू सी. 1 2 आणि 3 त्रिकोण झाले. बरोबर ना. आता मला ह्याचे हिड काय लिहायचं माहितीये का, त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण पी क्यू बी मध्ये कोणता. आता हे 2 त्रिकोणामध्येच बघतो मी, कोणत्या, ए पी क्यू आणि पी क्यू बी दोघांमध्ये. आता मला सांगा, या दोघांमध्ये ए पी क्यू आणि पी क्यू बी या दोघांमध्ये आपण एक गोष्ट जर बघितली, ती म्हणजे काय माहिती तुमच्या ही पी क्यू काय दोघांची, ती काय काय उंची का पाया आहे, कोण सांगतो मला. काय तो पाया समान तुमच्याली, आहे का नाही. तो जर पाया समान असेल, पी क्यू तुमचा जर पाया समान असेल, तर आपण याची ए क्यू उंची पकडू, काय अडचण नाही उंची पकडायला, आणि याची उंची पकडू आपण बी पी बी, चालेल का. हो. मग आता मला सांगा, ह्या 2 त्रिकोणामध्ये आपण जर बघितलं, या 2 त्रिकोणाचं जर आपण एरिया ऑफ त्रिकोण कोणता, ए पी क्यू आणि भागिले एरिया ऑफ त्रिकोण कोणता, पी क्यू बी. पहिली गोष्ट म्हणजे ह्या तुम्हाला 2 त्रिकोणामध्ये क्षेत्रफळांचं गुणोत्तर समजून घ्यायला तुम्हाला त्या 3 कंडिशन मी समजून सांगितल्या होत्या का. पाया समान असताना काय प्रमाणात असतं, उंची समान असताना काय प्रमाणात असतं, आणि त्रिकोण वेगळे असतील तर त्यांचे पाया आणि उंचीच्या काय असतात ते प्रमाणात असतात. सांगितलं तुम्हाला मी ना. जेव्हा त्रिकोणांचे गुणोत्तर काढताना पाया समान असेल तेव्हा उंचीच्या प्रमाणात असतात त्यांचे गुणोत्तर, आणि जेव्हा उंची समान असते तेव्हा पायाच्या प्रमाणात असतात, आणि जेव्हा दोन्ही त्रिकोण वेगळे असतील तेव्हा काय रे, पाया आणि उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तराच्या प्रमाणात असतात. बरोबर नाही. तुम्हाला असं बोललो होतो ना, हे 3 गुणधर्म इकडे लागू होतात. हे 3 गुणधर्म समजले तुम्हाला हात थेरम समजणार नाही. ज्याला ते 3 गुणधर्म माहिती आहे तेव्हा त्याला प्रमेय समजेल. समजलं मी काय बोललो. ठीक आहे. मग तुम्हाला या ठिकाणी एक त्रिकोण तुम्हाला दिसतोय, त्रिकोण ए पी क्यू, आणि दुसरा दिसतोय तुम्हाला पी बी क्यू, पी क्यू बी, आहे का. 2 त्रिकोणामध्ये 2 त्रिकोण आपण बघितलं की काय आहे, पी क्यू दोघांची काय आहे, पाया समान आहे. मग दोघांचा पाया समान आहे, मग एकाची ए पी उंची घेतो मी, आणि दुसरीची कोणती घेतो रे, पी बी घेतो. चालेल का. काय समान आहे सर, पाया समान आहे. पाया समान आहे. त्रिकोणांची क्षेत्रफळे काय किंवा क्षेत्रफळे काय असतात, बरोबर. क्षेत्रफळे काय असतात, क्षेत्रफळाचे गुणोत्तर ना, उंचीच्या काय क्षेत्रफळाचे किंवा क्षेत्रफळेच म्हणून ना, क्षेत्रफळे काय असतात, उंचीच्या प्रमाणात. याला 1 नंबर मी चालेल म्हटलं तर, त्याला 1 नंबर म्हणतो, चालेल का. ओके. 1 नंबर त्रिकोण ए पी क्यू घेतला आपण, दुसरा कोणता घेतला, पी क्यू बी घेतला. आता आपल्याला परत या ठिकाणी 2 त्रिकोण घ्यायचे. त्रिकोण 1 नंबर तुम्हाला मी काय बोललो, 1 आणि 2 नंबर त्रिकोण घ्या. आता कोणता घ्यायचा आहे, 1 आणि 3 नंबर त्रिकोण. समजलं ना, सोपं आहे. थेरम काही अवघड नाही. पाहिलं बघा,
कोणता त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण कोणता पी क्यू सी मध्ये आहे का? ए पी क्यू आणि पी क्यू सी मध्ये बघा ह्या त्रिकोणामध्ये ए पी क्यू आणि पी क्यू बी मध्ये दोघांमध्ये काय समान होता? पाया, म्हणून त्यांना उंचीच्या प्रमाणात घेतलं मी आता. इथं काय समान आहे तेच बघा. ए पी क्यू मध्ये पण पी क्यू आहे आणि पी क्यू सी मध्ये पण काय आहे? पी क्यू आहे. म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण ए पी क्यू आणि एरिया ऑफ त्रिकोण बरोबर आहे पी क्यू सी दोघांमध्ये बी काय या ठिकाणी परत घेईन सर पी क्यू दोघांमध्ये काय आहे? समान आहे. म्हणजे कोण समान आहे? पाया समान आहे. मग याची उंची आपण ए क्यू घेऊ शकतो ना, याची उंची क्यू सी घेऊ, चालेल का? त्रिकोण ए पी क्यू आणि दोघांमध्ये काय समान होता? पाया समान होता, बरोबर का नाही? त्याला जरा खाली उभा रे. मग काय समान आहे दोघांमध्ये? पाया समान होता. सर परत काय याला 2 नंबर म्हणू आपण आणि काय इथं पाया बरोबर आहे. पाया समान क्षेत्रफळे उंचीच्या प्रमाणात. बघा हे प्रेफरन्स दिल्याशिवाय मार्क मिळत नाही. या प्रेफरन्सला मार्क असतात. समजलं मी काय बोललो? काय असतं प्रेफरन्सला? मार्क असतात. याला समीकरण नंबर 1 नाव दिलं, याला समीकरण नंबर 2 नाव दिलं. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय वरती लक्ष द्या. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही 1 नंबरला ह्या दोन त्रिकोणांमध्ये एपी आणि पीबी या 2 त्रिकोण क्षेत्रफळांचं गुणोत्तर दाखवलं, ते उंचीच्या प्रमाणात आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2 नंबरला तुम्ही एपी क्यू आणि पी क्यू सी मध्ये बघितलं आपण, या 2 क्षेत्रफळांचं गुणोत्तर बघितलं, ते बी काय उंचीच्या प्रमाणात आहे. इथपर्यंत कळालं का? आता सर्वात लास्ट फायनल गोष्ट म्हणजे आपण 1 नंबरचा त्रिकोण आणि 2 नंबरचा घेतला, दोघांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढलं. नंतर 2 नंबरला 1 नंबरचा आणि 3 नंबरच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढलं. ओके, आता काढायचं परत ये दोघांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर कोणकोणते बरोबर आहे. मग काय होणार ठिकाणी? त्रिकोण कोणता? पी क्यू बी व त्रिकोण कोणता? पी क्यू सी मध्ये. आता वरती लक्ष द्या. पी क्यू बी आणि पी क्यू सी मध्ये हे पी क्यू बी आणि पी क्यू सी हे दोन्ही त्रिकोण काय माहिती का? ए पी क्यू च्या आणि बी सी दोघांच्या मध्ये तयार झाले. बघा दोघांच्या मध्ये काय तयार झाले आणि दोघांचा काय माहिती का? दोघांमध्ये त्यांचा काय पाया काय पाया काय समान. पी क्यू बी व त्रिकोण पी क्यू सी मध्ये पाया काय समान आहे की नाही? हो सर. व परत त्रिकोण पी क्यू बी व त्रिकोण पी क्यू सी मध्ये जर बघितलं आपण काय त्यांची काय रे उंची पण काय उंची पण समान आहे. आता काय म्हणतील सर उंची का बरं समान आहे? काय कारण उंची समान आहे? तुम्हाला फरक पडला ना? कारण सर काय ते उंची समानचं कारण काय माहितीये का? कारण ते काय 2 पी क्यू आणि काय बी सी काय तुमच्याले लंब आहे ना, काय तुमच्याले पी क्यू आणि बी सी काय तुमच्याले लंब आहे. लंब नाही समांतर आहे. दोघं काय ते समांतर आहे. दोघं समांतर आहे म्हणून काय माहितीये का? 2 समांतर रेषेमधील जे अंतर असतं ते कसं असतं? सारखं असतं, समान असतं. म्हणून काय बी क्यू आणि बी सी मध्ये जे 2 त्रिकोण झाले दोघांचे काय इथून आपण जर याची उंची मोजली अशी इथपर्यंत समान येईल. याची पण उंची काय होऊन जाईल इकडं समान येईल. इथून इथं मोजा, इथून इथं मोजा, इथं कुठेही घ्या, त्यांना काय अडचण नाही. मेजरमेंट करा, यांची उंची काय होऊन जाईल समान येऊन जाईल. म्हणजे तुम्हाला सांगायचं काय यांची उंची बी कशी आहे समान. मला सांगा जर 2 त्रिकोणांचा पाया समान असेल आणि उंची समान असेल तर 2 त्रिकोण काय असतात? नाही ना, ते वेगळे असले तर ते काय असतात? सारखे असतात, समान असतात, बरोबर का नाही? मग काय या ठिकाणी आपण असं लिहिणार काय 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्यामध्ये पायाही समान आहे आणि काय उंची समान आहे. तर 2 त्रिकोण काय असतात? एकरूप असतात किंवा सारखे असतात. समजलं का? मग काय असणार या ठिकाणी? त्रिकोण कोणता? पी क्यू बी आणि त्रिकोण कोणता? बरोबर आहे पी क्यू
सी हे दोन्ही काय असणार इक्वल सारखे असणार, बरोबर का नाही? त्याला 3 म्हणतो. चालेल का? आता एक मध्ये तुम्हाला काय दिसतंय, एक मध्ये तुम्हाला दिसतोय एपीक्यू आणि पीक्यूबी हे दोन्ही एपी आपण पीबी एक नंबरला. 2 नंबरला काय दिसतंय एपीक्यू व पीक्यूसी मध्ये बघितलं आपण एक्यू आपण क्यूसी 2 नंबरला. आणि 3 नंबरला मी काय बघितलं हे दोन तर काय सारखे. आता मला तुम्ही सांगा हे दोघं जर सारखे असतील इकडे काय 1 नंबरला एपीक्यू इकडे बी काय 1 नंबरला एपीक्यू, बरोबर का नाही? म्हणजे इथं एपीक्यू आणि इथं एपीक्यू काही बदल आहे का? नाही, दोघांचं काय हे सारखं. आणि आपण आता बघितलं ना जर तुम्ही पीक्यूबी आणि पीक्यूसी हे दोन्ही काय सारखेचे, म्हणजे हे तर ऑलरेडी सारखे आहेच, हे दोन्ही ऑलरेडी सारखे आहेच. पण हे दोन्ही बी सारखे, हे दोन्ही कसे सारखे म्हणजे बघितलं आपण आता काढले 3 नंबर मध्ये. मग समीकरण 1 2 3 मध्ये आपण जर बघितलं कोणकोणतं समीकरण 1 2 समीकरण 1 2 व 3 मध्ये 1 2 3 मध्ये जर बघितलं आपण वरती लक्ष द्या 1 आणि 2 मध्ये काय म्हणताय 1 आणि 2 मध्ये ह्या दोन त्रिकोणांचं काय आहे दोन्ही काय आहे बघा. हे त्रिकोण एपीक्यू आणि त्रिकोण पीक्यूबी दोन त्रिकोण आहे याचं काय क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय एपी अपॉन पीबी. 2 नंबरला काय म्हणताय त्रिकोण एपीक्यू आणि काय त्रिकोण पीक्यूसी दोघांचं क्षेत्रफळ काय एक्यू अपॉन सी, बरोबर का नाही? इथे जर बघितलं आपण सर हाता इथेही सारखा आहे नीत पण सारखा आहे, काय अडचण आहे का? फक्त अडचण कोणाची ह्या दोघांची आहे की नाही? पण 3 नंबर मध्ये काय बघितलं आपण हे दोन्ही बी कसे सारखे, म्हणजे मी याच्याबद्दल हाही लिहू शकतो याच्याबद्दल हा पण लिहू शकतो, काय अडचण आहे का? नाही. म्हणून तरी समीकरण 1 2 3 मध्ये आपण हे दोन्ही इक्वल पण लिहू शकतो. जर हे दोन्ही इक्वल आहे इकडची हे दोन बाजू जर काय तुमच्या सारख्या आहे तर ही तुमच्या दोन्ही समोरच्या बाजू आपण काय लिहू शकतो सारखे लिहू शकतो. म्हणून त्रिकोण 1 2 3 मध्ये थोडीफार लाज वाटते का? हा गावामध्ये तुम्ही गावात सेंटर मध्ये त्रिकोण समीकरण 1 2 3 मध्ये तुम्ही बघितलं ना बघा. समीकरण 1 2 व 3 मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला मी आता बोललो काय रे हे दोन ऑलरेडी दोघं सारखे तर यांचा काय बदल नाही. फक्त राहिला विषय कोणता या दोघांचा यांचा त्रिकोण पीक्यूसीचा आणि त्रिकोण पीक्यूबीचा हे दोघं वेगवेगळे. परंतु 3 मध्ये पण समजलं आपल्याला दोघं काय रे सारखेचे, म्हणजे आपण ह्या दोघांना सारखं लिहू शकतो. कोणाला एरिया ऑफ त्रिकोण ए पी क्यू ला आणि काय एरिया ऑफ त्रिकोण बोला 1 नंबरला पी क्यू बी याच्या बरोबर आपण हे इक्वल लिहू शकतो 1 आणि 2 वरनं एरिया ऑफ त्रिकोण ए पी क्यू आणि एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू सी हे दोघांना आपण सारखं लिहू शकतो समीकरण 1 आणि 2 वरनं. कसं कारण 1 मध्ये जर बघितलं आपण तर हा एपी क्यू आणि 2 मध्ये एपी पी दोन सारखेच आहे. नंतर आपण 1 मध्ये बघितलं पी क्यू बी आणि एक्यू काय दोघं वेगवेगळे, परंतु 3 मध्ये बघितलं दोन्ही कसे सारखेच म्हणून आपण या दोघांना इक्वल लिहिलं. मग ह्या दोघांना जर इक्वल लिहिलं तर याच्या बरोबर काय आहे एपी अपॉन पीबी आणि याच्या इक्वल काय आहे ए क्यू अपॉन क्यू सी. आणि आपल्याला हेच प्रूफ करायचं तर बघून घेतलं वाटलं असतं. जसं तुम्हाला एपी अपॉन पीबी आणि ए क्यू अपॉन क्यू सी लिहून घ्या.